नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 लेसन नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट आणि त्यामध्ये आज आपण एक्सरसाइज नंबर 1.1 पाहणार आहोत. हा आपला व्हिडिओ नंबर 4 आहे. याआधी ऑलरेडी मी 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिले होते की याच्यामध्ये जे काही आपल्याला सांगितलेलं आहे लेसनमध्ये आणि जे एक्सरसाइज 1.1 साठी आवश्यक आहे ते आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण हे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिले होते. थर्डमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 7 कव्हर केलं होतं आणि आज आपण क्वेश्चन नंबर 8 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत कव्हर करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आय होप की तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर या ठिकाणी आय आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी क्वेश्चन समजून घेऊया आणि मग आपण तो सॉल्व्ह करूया. तुम्हाला जर हे क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही प्लीज तुमचं बुक खोला, कारण ॲक्च्युली माझ्याकडे बुक नाही आहे. लॉकडाऊनमुळे बुक घेणं शक्य नाही आहे. सो त्याच्यामुळे मी प्रिंटआउट काढली आहे आणि तुम्हाला जर क्लिअर नसेल दिसत तर तुम्ही बुक ओपन करू शकता. सॉरी त्यासाठी. सो द सम ऑफ 2 अँगल्स इज 5 पाय रेडियन. ओके, सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सम ऑफ 2 अँगल्स म्हणजे 2 अँगल्स आहेत आणि त्यांचं सम आहे दॅट इज 5 पाय रेडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. म्हणजे 2 अँगल्सचं सम आहे 5 पाय रेडियन आणि त्यांचा डिफरन्स आहे 60. सो वी हॅव टू फाइंड आउट देअर मेजर्स इन डिग्री. मग आता 2 अँगल आपण एक्स आणि वाय सपोज करू शकतो. येस, सो एक्स आणि वाय आपण 2 अँगल सपोज करणार. आता एकतर आपल्याला हे जे रेडियन आहे याचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करावं लागेल, कारण आपल्याला आन्सर पण डिग्रीमध्ये पाहिजे. सो आपण या रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करूया. डिग्रीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग आपण एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय घेऊन हे सगळं सॉल्व करणार आहोत. सो लेट अस सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहूया की आपण एक्स कशाला सपोज करणार आहोत आणि वाय कशाला सपोज करणार आहोत. सो लेट 8 नंबर आहे ना. लेट दी अँगल्स. आय होप की तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसते. तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. लेट दी अँगल्स बी एक्स अँड वाय. ओके, सो अकॉर्डिंग टू द क्वेश्चन फर्स्ट कंडिशन अशी आहे की सम म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पाय रेडियन. ओके, सो आता हे जे 5 पाय रेडियन आहे याचं आपण कन्वर्जन डिग्रीमध्ये करूया. डिग्रीमध्ये कन्वर्जन करत असताना काय करायचं हे मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आणि आय होप की तुम्ही त्या आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. सो डिग्रीचं कन्वर्जन जेव्हा आपण रेडियनचं कन्वर्जन जेव्हा आपण डिग्रीमध्ये करणार आहोत तेव्हा आपण आहे तेच मेजरमेंट त्याला मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय करतो. ओके, सो याचं कन्वर्जन जे काही उत्तर येईल ते डिग्रीमध्ये असणार आहे. सो या ठिकाणी पाय कॅन्सल होईल. 180 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 900 या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे. म्हणजेच एक्स प्लस वाय किती येणार आहे 900. ओके, याला आपण फर्स्ट इक्वेशन देऊया. दुसरं इक्वेशन काय घ्यायचं आहे, त्यांचा डिफरन्स किती आहे 60 डिग्री. सो सेकंड इक्वेशन येईल डिफरन्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू वॉट 60 डिग्री. सो आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. ओके, सो जेव्हा आपल्याकडे अशा पद्धतीचे 2 इक्वेशन असतात तेव्हा आपण काय करतो, ॲडिशन करतो आणि या ठिकाणी वाय टर्म कॅन्सल होईल आणि फक्त एक्स टर्म राहील. सो इथे लिहूया ॲडिंग इक्वेशन 1 and 2. So x plus y is equal to 900, x minus y is equal to 60. हे दोघं कट होतील. या ठिकाणी येईल 2x is equal to आपण जस्ट ॲडिशन करतोय. सो मग या ठिकाणी ॲडिशन केल्यानंतर 960. तुम्ही ॲडिशनचं साईन पण द्या. आता या ठिकाणी 2x is equal to 960 आहे. आपण एक्सला इथेच ठेवूया, 2ला शिफ्ट करूया म्हणजेच 960 डिवायडेड बाय 2 होईल. 2 1 जार 2, 2 4 जार 8, 2 8 जार 16 आणि 0 म्हणजे या ठिकाणी किती आलेलं आहे 480. एक्सचं उत्तर काय आलं 480 डिग्री. म्हणजे एक यामधला 2 अँगल आपण घेतलेत ना एक्स आणि वाय, यामधला एक्स अँगल कितीचा आलेला आहे 480चा आलेला आहे. ओके, सो आता आपण वाय अँगल फाइंड आउट करूया. त्यासाठी आपण एक्सची व्हॅल्यू फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. सो आधी आपण लिहूया की लेट एक्स इज इक्वल टू 480 इन इक्वेशन 1. लेटेस्ट पुट घ्यायला पाहिजे ना. हां, लेटेस्ट पुट की एक्स इज इक्वल टू 480 डिग्री इन इक्वेशन 1. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. सो या ठिकाणी एक्स आहे 480 प्लस वाय इज इक्वल टू 900. सो या ठिकाणी वाय इज इक्वल टू 900 मायनस 480. सो वाय इज इक्वल टू येणार आहे 0 2 4. सो 420 म्हणजेच या ठिकाणी वायचं मेजरमेंट आलेलं आहे 420, एक्सचं मेजरमेंट आलेलं आहे 480. देअर फॉर दी अँगल्स आर of measurement 480 डिग्री अँड 420 डिग्री. सो अशा पद्धतीने आपण डिग्रीमध्ये यांचं मेजरमेंट फाइंड आउट केलेलं आहे. सो तुम्ही हे पूर्ण इक्वेशन जे आहे ते पाहू शकता. ओके, मी त्याला जरासं क्रॉस करते म्हणजे तुम्हाला पूर्ण इक्वेशन अशा पद्धतीने पूर्ण इक्वेशन पाहायला मिळेल. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहत आहोत क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे द मेजर्स ऑफ The angles of a triangle are in ratio 3:7:8.
म्हणजे जे ट्रायंगल आहे, ट्रायंगलमधले जे अँगल्स आहेत तर त्यांचं मेजरमेंट 3:7:8 या रेशोमध्ये आहे. तर त्यांचं मेजरमेंट आपल्याला डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये फाइंड आउट करायचे. खूप इझी आहे हे. आपण काय करणार आहोत, 3:7:8 या ठिकाणी आपण एक्स कॉमन मल्टिपल घेऊया. 3x + 7x + 8x = 180. 180 का, तर ट्रायंगलच्या तिन्ही पण अँगल्सच्या मेजरमेंटची बेरीज 180 असते. सो हे तुम्ही ॲड करा, डिवायडेड बाय हे करा, तुम्हाला आन्सर मिळेल. आता आपण हे सॉल्व करूया. तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर समजलं असेल की आपण कसं सॉल्व करणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आपण लिहूया की जे पण रेशो दिलेला आहे आपल्याला तर तो, किंवा तुम्ही असं पण घेऊ शकता. नको, ते अवघड पडेल, जाऊ द्या. आपण असं सिंपल वेने करूया. लेट द कॉमन मल्टिपल COMMON, हां, कॉमन मल्टिपल BX. काही चुकलं असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. हां, लेट द कॉमन मल्टिपल BX. त्याच्यानंतर देअरफॉर 3x 7x 8x. मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. देअरफॉर 3x + 7x + 8x. तुम्हाला जर अजून लिहायचं असेल की रेशो असा दिलेला आहे तर ती पण एक लाईन तुम्ही ॲड करू शकता. ॲज यू विश ॲड करायची तर करू शकता. आता या ठिकाणी 3 + 7 + 8 = 18x = 180 डिग्री. एक्सला आपण इथेच ठेवूया 180 डिवायडेड बाय 18. सो 18 × 18, 18 × 18. सो x = 10 डिग्री. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, 10 डिग्री आलेली आहे. आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे त्याने तुम्हाला 3ला मल्टिप्लाय करायचं, 7ला मल्टिप्लाय करायचं आणि 10ला मल्टिप्लाय करायचं. सो 3x = 3 × 10 = 30 डिग्री. त्याच्यानंतर 7x = 7 × 10 = 70 डिग्री. आय थिंक की पेन उठत नाही आहे, मी दुसरा पेन घेते. त्याच्यानंतर आहे 8x. 1 मिनिट. हां, 8x = हा पेन दिसतो आहे ना, 8 × 10 = 80 डिग्री. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पण मेजरमेंट्स मिळालेले आहेत. पण हे कशामध्ये आहेत, डिग्रीमध्ये आहेत. आणि आता आपल्याला याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रेडियनमध्ये, कारण त्याने रेडियनमध्ये पण विचारलं आहे. ओके, सो इन डिग्री द मेजर्स of the angles of the triangle are 30 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री. ओके, आता आपण रेडियनमध्ये फाइंड आउट करणार आहोत. 1 मिनिट. आय विल चूज ब्लॅक पेन, कारण तो जरा डार्क दिसला असं वाटतं. ओके, सो आता आपल्याला कशाचं कन्वर्जन करायचं आहे, 30चं कन्वर्जन रेडियनमध्ये, 80चं कन्वर्जन आणि 70चं कन्वर्जन रेडियनमध्ये करायचं आहे. सो 30 डिग्री = 30 × पाय डिवायडेड बाय 180. 0 0 कट, 3 1 = 3, 3 6 = 18. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय आलेलं आहे, पाय डिवायडेड बाय 6 रेडियन. दुसरं काय आहे, 70 × पाय अपॉन 180. 0 0 कट. आता इथे आपण फर्दर डिवाइड नाही करू शकत. सो 7 पाय अपॉन 18 रेडियन. त्याच्यानंतर आहे 80. 80 = 80 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. या सगळ्याला असं ब्रॅकेट द्या, डिग्रीचं साईन द्या, सॉरी रेडियनचं साईन द्या. ओके, 0 0 कट. आता या ठिकाणी 4 नाही 2 2 4 = 8 आणि या ठिकाणी 2 9 = 8 आणि 4/9 परत त्याला आपण फर्दर डिवाइड नाही करू शकत. सो 4/9 रेडियन. ओके, 4 π/9 रेडियन. सो हे आलेलं आहे आपल्या रेडियनमध्ये मेजर्स. देअरफॉर मेजर्स ऑफ अँगल्स in radian is equal to π/6 रेडियन, 7 π/18 रेडियन आणि 4 π/9 रेडियन. ओके, सो हे आहेत आपले करेक्ट आन्सर्स. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. तुम्हाला जर रेशो वगैरे लिहायचं असेल, यू कॅन राईट द रेशो ऑल्सो. सो आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. थोडंसं या ठिकाणी लाईट पेन आहे, बट आय थिंक की तुम्हाला दिसेल क्लिअर. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th क्वेश्चन. 10th क्वेश्चन आहे द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP. म्हणजे जे मेजर्स आहेत अँगल्सचे तर ते APमध्ये आहेत, म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. ओके, सो अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. म्हणजे जो ग्रेटेस्ट अँगल आहे तर तो स्मॉलेस्ट अँगलच्या 5 टाइम्स आहे, म्हणजे 5 पटीने जास्त आहे. सो वी हॅव टू फाइंड द मेजर्स ऑफ ऑल द अँगल्स इन डिग्री अँड ऑल्सो इन द रेडियन. तर आपल्याला सगळे अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत डिग्रीमध्ये आणि सोबतच रेडियनमध्ये. ओके, सो लेट अस सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या ठिकाणी जेव्हा अशा पद्धतीने APमध्ये आहे असं सांगितलं जातं, तर APमध्ये आहे याचा अर्थ आपल्याला जे मेजरमेंट्स असतात तर ते A
ए प्लस डी आणि ए मायनस डी या पद्धतीने आपण मेजरमेंट्स घेतो. ओके, सो angles of the triangle are in AP. Okay, so let the angles be A minus D, A plus D. आता या ठिकाणी मी A मायनस डी ए प्लस डी घेतलं आहे. मोस्टली हेच घेतात, पण तुम्हाला जर बाय चान्स हे नसेल घ्यायचं तर तुम्ही ए प्लस डी ए प्लस 2D पण घेऊ शकता, पण ते थोडं अवघड पडतं. त्यापेक्षा इझी वे आहे की तुम्ही हेच मेजरमेंट्स घ्या. ओके, सो आता आपल्याला हे माहिती आहे की सगळ्या अँगल्सचं मेजरमेंट काय असतं 180 डिग्री. सो जस्ट आपण याला ॲड करूया आणि इज इक्वल टू 180 डिग्री लिहूया. ओके, सो मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल is equal to 180 degree. So therefore a minus d plus a plus d is equal to 180 degree. आता या ठिकाणी d कट होईल कारण प्लस मायनस आहे, सो इट विल बी एलिमिनेटेड. 1 2 3 आहेत, सो 3a इज इक्वल टू 180 डिग्री. एला इथेच ठेवूया. 180 डिवायडेड बाय 3, 3 1 जार 3, 3 6 जार 18. सो एची व्हॅल्यू काय आलेली आहे 60 डिग्री. आता ही जी एची व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला काय करायचं आहे पहा. आपल्याला अजून एक कंडिशन सांगितलेली आहे की जो ग्रेटेस्ट आहे, आता ग्रेटेस्ट कोणता आहे या ठिकाणी हा आहे ग्रेटेस्ट, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे हा आहे सगळ्यात स्मॉलेस्ट. मग ग्रेटेस्ट जो आहे तो स्मॉलेस्टपेक्षा 5 पटीने एक्स्ट्रा आहे. ओके, सो आता आपण या ठिकाणी अकॉर्डिंग टू क्वेश्चन लिहूया. कंडिशन काय आहे की ए प्लस डी हा जो काय ग्रेटेस्ट आहे इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ द स्मॉलेस्ट म्हणजे ए मायनस डी. आता या ठिकाणी जिथे जिथे ए आहे त्या एच्या ऐवजी आपण 60 डिग्री लिहूया. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. सो एच्या ऐवजी आपण 60 प्लस डी लिहूया, 60 मायनस डी लिहूया. आता या ठिकाणी आपल्याला एची व्हॅल्यू कुठून मिळाली फ्रॉम 1 वरून मिळाली, म्हणून मी या ठिकाणी 1 नंबर दिला. आता या ठिकाणी 60 प्लस डी आपण करू शकतो का नाही करू शकत. आता याला या ब्रॅकेटमधून बाहेर काढूया. त्यासाठी आपल्याला 5 मल्टिप्लाय बाय 60 आणि 5 मल्टिप्लाय बाय मायनस डी करावं लागेल. 5 31 या ठिकाणी 300 येईल आणि मायनस 5d. ओके, सो आता हे जे 60 आहे याला आपण इकडे शिफ्ट करूया, हे 5d आहे याला आपण इकडे शिफ्ट करूया. साईन सगळ्यांचे चेंज होतील. 300 मायनस 60. ओके, सगळ्यांचे साईन चेंज होणार आहेत कारण आपण त्यांची जागा अदलाबदल करतो आहे. मग आता या ठिकाणी 60 होतील, या ठिकाणी 240 होईल. सो डीला आपण इथेच ठेवूया. 240 डिवायडेड बाय 6 करूया. 6 1 जार 6, साईचोक 24 हा बरोबर आणि 0. सो या ठिकाणी डी इज इक्वल टू काय येणार आहे 40 डिग्री. म्हणजेच आपल्याला एची व्हॅल्यू मिळालेली आहे, डीची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण ही एची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू एकत्रित करूया आणि याच्यामध्ये भरूया जेणेकरून आपल्याला मेजरमेंट्स मिळतील डिग्रीमध्ये. हां, तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी मेन्शन करू शकता की लेट द अँगल्स इन डिग्री. ओके, कारण आधी आपण डिग्रीमध्ये फाइंड आउट करतो आहे ना. सो सॉरी, तुम्ही हे एक मेन्शन करा जेणेकरून परत तुमचे मार्क्स वगैरे जाऊ नये त्यासाठी. सो मेजरमेंट्स ऑफ अँगल्स इन डिग्री, किंवा नाही केलं तरी पण चालेल कारण आपण खाली लिहिणार आहोतच, पण शक्यतो करा. मेजरमेंट्स ऑफ अँगल्स इन डिग्री इज इक्वल टू पहिल्यांदा ए मायनस डी म्हणजेच या ठिकाणी 60 मायनस 40 म्हणजेच या ठिकाणी 20 डिग्री. दुसऱ्यांदा ए म्हणजे 60 डिग्री आणि तिसऱ्यांदा ए प्लस डी इज इक्वल टू 60 डिग्री प्लस 40 डिग्री यू विल गेट 100 डिग्री. सो हे कशामध्ये झालं डिग्रीमध्ये झालं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेडियनमध्ये. ओके, सो आता आपण रेडियनमध्ये फाइंड आउट करूया. मेजरमेंट्स ऑफ अँगल्स इन रेडियन. रेडियनमध्ये फाइंड आउट करताना आपण काय करणार आहोत, हे सगळे जे मेजरमेंट्स आहेत तर ते आहे असं घेऊया. 20 डिग्री इज इक्वल टू 20 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. ओके, सो या ठिकाणी 0 0 कट होईल. 2 1 जार 2, 2 9 जार 18 म्हणजेच पाय अपॉन 9 रेडियन. कशाचं उत्तर येणार आहे 20 डिग्रीचं. दुसरं आपण घेऊया काय आहे 60 डिग्री. 60 डिग्री इज इक्वल टू 60 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन. 0 0 कट, 6 1 जार 6, 6 3 जार 18. सो देअरफॉर पाय अपॉन 3 रेडियन. दुसरा आहे 100. 100 डिग्री इज इक्वल टू 100 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. 0 0 कट. आता या ठिकाणी 2 5 जार 10, 2 9 जार 18 म्हणजेच 5 अपॉन 9 रेडियन. हे सगळं पाय दरवेळी लिहिणं गरजेचं आहे कारण पायला व्हॅल्यू खूप असते. सो आता या ठिकाणी 5 अपॉन 9 रेडियन हे सगळे तुमचे रेडियन्समध्ये मेजरमेंट्स आलेले आहेत. आणि इन दिस वे आपण हा प्रश्न सॉल्व केला आहे. मी पुन्हा एकदा पहिल्यापासून प्रश्न दाखवते. पहिल्यांदा आपण सपोज केलं, त्यानंतर फक्त या ठिकाणी एक शब्द ॲड करायचा राहिला होता तो तुम्ही ॲड करा.
त्याच्यानंतर या ठिकाणी सगळे मेजरमेंट्स आपण सपोज केलेले आहेत. मग आपण सॉल्व केले. पहिल्यांदा आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली, त्यानंतर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली. आपण ए आणि डी पुट करून या ठिकाणी सगळे व्हॅल्यूज डिग्रीमध्ये फाइंड आउट केले आणि आफ्टर दॅट त्याच व्हॅल्यू आपण सगळ्या कशामध्ये फाइंड आउट केल्या, रेडियनमध्ये. ओके, सो नेक्स्ट आफ्टर दॅट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतोय की इन अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल टू ॲडजसेंट अँगल्स आर 40 डिग्री अँड पाय अपॉन 3 रेडियन. सो वी हॅव टू फाइंड दी अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. आता आपल्याकडे क्वाड्रिलॅटरल आहे, सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे सर्कलच्या आतमध्ये आहे क्वाड्रिलॅटरल. ओके, सो तुम्ही फिगर काढले तर तुम्हाला चांगलं समजेल. फिगर काढू पण शकता, नाही काढले तरी पण चालेल. यामध्ये जो एक अँगल आहे तर तो आहे 40 डिग्रीचा आणि त्याच्या ॲडजस्टंट मग तुम्ही हा घ्या किंवा हा घ्या, कुठला पण अँगल घ्या जो की आहे पाय अपॉन 3 रेडियनचा. ओके, सो आता आपल्याला काय माहिती आहे की सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट जे अँगल्स असतात म्हणजे ए आणि सी असे जे काही अँगल्स असतात अपोजिट अँगल्स, तर हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजे यांचं मेजरमेंट 180 असतं. ओके, पण आपल्याला सप्लिमेंटरी म्हणजे अपोजिट अँगल सांगितलेत का नाही, आपल्याला ॲडजस्टंट अँगल सांगितलेले आहेत आणि त्या ॲडजस्टंट अँगल्सच्या सोबत आपल्याला बाकीचे सगळे मेजरमेंट्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो पहिल्यांदा आपण काय सपोज करू शकतो की लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी दी सायकलिक क्वाड्रिलॅटरल. सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ओके, सो मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू वॉट, 40 डिग्री. लेट घ्या तुम्ही या ठिकाणी कारण आपण सपोज करतोय. आणि मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू वॉट, पाय अपॉन 3 रेडियन. आता या सगळ्याचं मेजरमेंट आपल्याला डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो या रेडियनचं कन्वर्जन आपण डिग्रीमध्ये करूया. इज इक्वल टू या ठिकाणी पाय अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय रेडियन, सॉरी डिग्री सॉरी एक मिनिट, पाय कट, 3 1 जा 3, 3 6 जा 18 आणि किती आलेलं आहे 60. सो 60 डिग्री आलेला आहे मेजर ऑफ अँगल डी. ओके, अँगल डीचं मेजरमेंट काय आलेलं आहे 60 डिग्री. या ठिकाणी तुम्ही सगळं गिवन सगळं लिहिलं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी प्रॉपर्टी लिहूया की अपोजिट अँगल्स ऑफ दी सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. ओके, सप्लिमेंटरीची स्पेलिंग चेक करा. आता या ठिकाणी अपोजिट अँगल्स जे असतात सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे ते सप्लिमेंटरी असतात. मग या ठिकाणी जो अँगल ए आणि अँगल सी असणार आहे तर तो सप्लिमेंटरी असणार आहे. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल एचं मेजरमेंट आहे 40 डिग्री, अँगल सीचं मेजरमेंट नाही आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 40 डिग्री. सो देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 140 डिग्री. अँगल सीचं मेजरमेंट मिळालं. दुसऱ्यांदा लिहायचं आहे अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल डीचं मेजरमेंट आहे 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 160 डिग्री, सॉरी 60 डिग्री, सॉरी 60 डिग्री. सो अँगल बी इज इक्वल टू 180मधून जर 60 सबट्रॅक्ट गेलं यू विल गेट 120 डिग्री. सो अँगल बी आलेला आहे 120 डिग्री, अँगल सी आलेला आहे 140 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट्स ऑफ दी अँगल्स इन डिग्री आर, पहिल्यांदा काय आहे 40 डिग्री ए, त्याच्यानंतर बी आहे 120 डिग्री, त्याच्यानंतर सी आहे 140 डिग्री आणि डी आहे 60 डिग्री. ओके, सो इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. ओके, सो हे आहे 11th. खूप छोटंसं होतं मी ह्याच्या खालीच कंटिन्यू केलं. ओके, हे वेगळं आहे हां, नाहीतर तुम्ही एकत्र स्क्रीनशॉटने गेलं तर कन्फ्यूज होईल. सो अशा पद्धतीने एवढंच हे आन्सर आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत 12th क्वेश्चन. 12th क्वेश्चन आहे वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2 पाय रेडियन अपॉन 5, 2 पाय अपॉन 5 रेडियन. सी दिसतोय का या ठिकाणी, खूप ब्लर आहे ना. सो अँड दी मेजर्स ऑफ द 3 अँगल्स आर इन रेशो 2:3:4. सो वी हॅव टू फाइंड देअर मेजर्स इन रेडियन आणि इन डिग्री आणि इन रेडियन. ओके, सो आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचा एक अँगल जो आहे तर तो 2 पाय अपॉन 5 रेडियनचा आहे आणि इतर अँगल सगळे 2:3:4च्या रेशोमध्ये आहेत. सो वी हॅव टू फाइंड देअर मेजरमेंट्स इन डिग्री अँड रेडियन. असं सेम एक्झाम्पल आपण आय थिंक सो की सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये किंवा आधी कुठेतरी केलं आहे, सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये केले. ओके, सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये सेम एक्झाम्पल आपण पाहिले. आय होप की तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल्सचा व्हिडिओ पाहिला असेल. सो लेट अस सॉल्व. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे वन मेजर ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. सो आपण एकतर या ठिकाणी तुम्ही क्वाड्रिलॅटरल घेऊन पण सॉल्व करू शकता किंवा क्वाड्रिलॅटरल न घेता पण सॉल्व करू शकता. तुम्हाला पाहिजे तुम्ही ते क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करा, ABCD मध्ये त्याच्यामधला ए अँगल हा आहे आणि तुम्ही ते सगळं लिहू शकता. ओके, नसेल तर यू कॅन सॉल्व डायरेक्ट
डायरेक्ट सॉल्व करत असताना पहिल्यांदा हे जे आहे याचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, डिग्रीमध्ये करावं लागेल. सो लेट अस डू. पहिल्यांदा तुम्ही लिहू शकता की let quadrilateral ABCD be the given quadrilateral angle A B 2 pi upon 5 radian. Therefore 2 pi upon 5 multiply by 180 divided by pi. हे आपण काय करतो, डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो. याचं 0 0 कट, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 5 6 जा 30. सो 36 मल्टिप्लाय बाय 2 करायचं, यू विल गेट 72. सो देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू आलेला आहे 72 डिग्री. तुमच्याकडे अँगल ए 72 आलेला आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलच्या चारी पण अँगल्सचं मेजरमेंट 360 डिग्री असतं. सो तुम्ही ते या ठिकाणी लिहा की मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ quadrilateral is 360 degree. So therefore angle A plus angle B plus angle C plus angle D is equal to 360 degree. सो या ठिकाणी अँगल ए आहे 72 डिग्री. सो तुम्ही ह्याच्यासाठी काय करू शकता की अँगल ए जो आहे तर अँगल एचं मेजरमेंट 360मधून सबट्रॅक्ट करा, इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 72. सो देअरफॉर अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360मधून जर 72 सबट्रॅक्ट केलं 288 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी 3 अँगल्सचा मेजरमेंट काय आलेला आहे 288 डिग्री. आणि आपल्याला काय सांगितलं आहे की द रेशो काय आहे, रेशो ऑफ मेजरमेंट्स ऑफ आहे रिमेनिंग 3 angles is equal to 2:3:4. Let x be the common multiple. Therefore 2x plus 3x plus 4x is equal to काय येणार आता 288. Therefore या ठिकाणी किती होतील 7 आणि 9 9x इज इक्वल टू 288. एक्सला आपण इथेच ठेवूया, 9ला शिफ्ट करूया. 9 1 जा 9, 9 3 27, 9 2 18. सो या ठिकाणी आलेला आहे 32. एक्स इज इक्वल टू 32. आता एक्स इज इक्वल टू 32 तुम्ही या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 32, 3 मल्टिप्लाय बाय 32, 4 मल्टिप्लाय बाय 32 करणार आहात. देअरफॉर मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री, कारण आपल्याला परत रेडियनमध्ये पण काढायचं आहे ना. सो इन डिग्री इज इक्वल टू पहिल्यांदा 2 इंटू किंवा 2x लिहा इज इक्वल टू 2 इंटू 32 इज इक्वल टू काय होणार आहे 4 आणि 6 64 डिग्री. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये 3x इज इक्वल टू 3 इंटू 32, 3 दुने 6, 3 त्रिक 9 96 डिग्री. त्याच्यानंतर 4x इज इक्वल टू 4 इंटू 32, 4 दुने 8, 4 त्रिक 12 128 डिग्री. सो हे सगळं कशामध्ये आलेलं आहे डिग्रीमध्ये. आता आपल्याला कशामध्ये मेजरमेंट्स कन्वर्ट करायचे आहे तर रेडियनमध्ये. ओके, सो देअरफॉर measures of the angles of the triangle in radian is equal to 64 degree is equal to 64 into pi upon 180 radian. आता या ठिकाणी तुम्हाला आधी 2 भाग लावा किंवा आधी 4 भाग लावा, 2 जाईल ना. 2 3 जा 6, 2 2 जा 4, परत या ठिकाणी 2 9 जा, परत 2 ने 16 45, परत 3 ने जाईल, नाही 3 ने जाणार. सो 16 अपॉन तेवढंच राहील 16 पाय अपॉन 45 रेडियन. ओके, आफ्टर दॅट 96 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. या ठिकाणी पण परत 2चा भाग लावायचा आहे. 2 चौक 8, 2 8 16, त्याच्यानंतर 2 9 18, परत 0, परत 2, 2 दुने 4, 2 चौक 8, परत इथे 45. सो 24 आहे आणि 45 आहे. याचं परत त्याच्याने भाग जातो, याला कशाने भाग जाईल 3 8 24 15. सो या ठिकाणी 8 पाय परत डिवाइड नाही होते. सो 8 पाय अपॉन 15 रेडियन, म्हणजे या ठिकाणी 8 पाय अपॉन 15 रेडियन. दुसरं काय 128 डिग्री इज इक्वल टू 128 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन. ओके, सो आता या ठिकाणी परत 2 2 2 2 2 6 जा 12, 2 4 जा 8 90 32 45. याला परत
नाही जात, 3 भाग नाही जात. सो 32 पाय अपॉन 45 रेडियन. सो इन दिस वे आहे तुमचे करेक्ट आन्सर्स. फर्स्टचं मेजरमेंट रेडियनमध्ये आहे, सेकंडचं आहे, थर्डचं आहे आणि इन दिस वे आपण हे सॉल्व केलं आहे. ओके, सो लेट मी शो यू. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. फर्स्ट ऑफ ऑल हे आहे आपलं फर्स्ट पार्ट की ज्यामध्ये आपण डिग्रीमध्ये मेजरमेंट्स फाइंड आउट केले. आफ्टर दॅट सेकंड पार्ट ज्यामध्ये आपण रेडियनमध्ये मेजरमेंट्स फाइंड आउट केले. ओके, सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतला असेल. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 13. Degree and radian measures of exterior and interior angle of a regular pentagon, hexagon, septagon, octagon. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगलचे मेजरमेंट्स फाइंड आउट करायचे आहेत डिग्रीमध्ये पण आणि रेडियनमध्ये पण. कोणाचे, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन वगैरे वगैरे सगळ्यांचे. ओके, सो पहिल्यांदा लेटेस्ट से पेंटॅगॉन. पेंटॅगॉनचे तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही हेक्झॅगॉन आणि बाकी सगळ्याचे आरामात काढू शकता. ओके, सो मी ह्याच्याच खाली सॉल्व करते. थोडं छोटंसं आहे ना त्याच्यामुळे बसेल याच्या खाली. सो पहिल्यांदा आपण पाहणार आहोत दॅट इज पेंटॅगॉन. पेंटॅगॉन म्हणजे काय, ज्याला 5 साइड्स असतात, तर 5 साइडवाला पेंटॅगॉन. ओके, पंचकोन ज्याला आपण म्हणतो. सो पहिल्यांदा नंबर ऑफ साइड्स आपण लिहून घेऊया. नंबर ऑफ साइड्स किती असतात पेंटॅगॉनला, 5 असतात. नंबर ऑफ साइड्स 5 आहेत. आता जर साइड्स 5 आहेत तर त्याचे एक्सटेरियर अँगल, म्हणजे सपोज की हा पेंटॅगॉन आहे. ओके, नंबर ऑफ साइड्स 5 आहे तर त्याचे एक्सटेरियर अँगल्स किती असणार आहेत, 5 असणार आहेत. देअरफॉर नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 5. आता एक्सटेरियर अँगल्स 5 आहेत, नंबर 5 आहेत. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपण एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट कसं फाइंड आउट करतो. सो एखादा जेव्हा आपण क्वाड्रिलॅटरल असेल त्याला आपण 360 डिवायडेड बाय त्याच्या साईड्स करतो तेव्हा आपल्याला त्याच्या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट मिळतं. सो मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 360 वन एक्सटेरियर अँगल, या मेजरमेंट ऑफ वन एक्सटेरियर अँगल किंवा अ एक्सटेरियर अँगल. 360 डिवायडेड बाय किती आहेत, नंबर ऑफ साइड्स 5. सो 5 एके 5, 5 7 35 आणि एकाला 5 2 10. म्हणजे एका एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे, 360 डिग्री. कारण एका एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे, 72 डिग्री. कारण सगळ्या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट्स काय असतं, 360. तर 360 डिवायडेड बाय 5 आपण केलं कारण नंबर ऑफ साइड्स 5 आहेत. तुम्ही या ठिकाणी अजून एक लाईन मेन्शन करू शकता की सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 360 डिग्री. सगळ्या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट 360 असतं. सो 360 डिवायडेड बाय 5 जेव्हा आपण करणार यू विल गेट द मेजरमेंट ऑफ अ सिंगल एक्सटेरियर अँगल. सो दॅट इज 72 डिग्री. पण आता हे कशामध्ये आलं, डिग्रीमध्ये. आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रेडियनमध्ये पण करायचं आहे. सो 72चं कन्वर्जन आपण करूया रेडियनमध्ये. 72 डिग्री इज इक्वल टू 72 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. सो या ठिकाणी 2 3 जार 6, 2 6 जार 12 आणि या ठिकाणी 290 येणार. परत या ठिकाणी 3 1 3, 3 2 6. परत या ठिकाणी 3 3 9 आणि 0. परत या ठिकाणी 3 4 12 15. म्हणजे या ठिकाणी 4/15. अजून याला काय जाऊ शकतो का भाग, काहीतरी चुकलं आहे मला असं वाटतं. 36. ओ येस, मी या ठिकाणी 2चा भाग लावलेला आहे ना. सो 2 3 6, 2 6 12, त्याच्यानंतर 92 18 आणि 0. त्याच्यानंतर या ठिकाणी 3चा भाग म्हणजे 3 1 3, 3 2 12, 3 2 6. त्याच्यानंतर 3 3 9 आणि 0. त्याच्यानंतर 3 4 12, 3 1 3 आणि ते 0 यायला पाहिजे. येस. सो 4/10 हे काय आलेलं आहे, तुमचं मेजरमेंट आलेलं आहे रेडियनमध्ये. याला तुम्ही फर्दर अजून डिवाइड करू शकता ना, 2 1 2 आणि 2 5 10. येस, म्हणजे तुमचं ॲक्च्युअल आन्सर आहे हे. ओके, याला तुम्ही फर्दर अजून डिवाइड करू शकता. सो 2π/5 रेडियन हे तुमचं आहे करेक्ट आन्सर कशाचं, एक्सटेरियर मेजरचं. आता आपल्याला इंटेरियर पण काढायचं आहे. इंटेरियर आणि एक्सटेरियरचं मेजरमेंट काय असतं, जेव्हा आपण इंटेरियर प्लस एक्सटेरियर करतो आपल्याला काय मिळतं, 180. सो आता जेव्हा आपण 180मधून एक्सटेरियर सबट्रॅक्ट करणार यू विल गेट इंटेरियर. सो मेजर ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू तुम्ही पूर्ण लिहा हा, शॉर्टकट नका मारू कारण तुमचे मार्क्स जातील. मला फक्त तुम्हाला समजावून सांगायचं, सो मी शॉर्टकटमध्ये लिहिते. 180 मायनस एक्सटेरियर अँगल. ओके, सो मी फक्त एवढंच लिहिलं, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. 180मधून जर सबट्रॅक्ट केलं 72 तर तुम्हाला काय मिळणार आहे या ठिकाणी 108. ओके, 108 म्हणजे मेजरमेंट ऑफ इंटेरियर म्हणजे आतल्या अँगलचं मेजरमेंट काय झालेलं आहे 108. आता 108 कशामध्ये, डिग्रीमध्ये. परत त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रेडियनमध्ये. सो देअरफॉर मेजरमेंट इन रेडियन, इथे पण लिहिलं तरी पण चालेल म्हणजे याच्यासाठी पण 108 मल्टिप्लाय बाय π/180 रेडियन. तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. तुम्ही एक ते 2चा भाग लावू शकता. 2 5 10, 2 4 8, परत 90, परत 2 2 4, 2 7 14, 45, 3 9 27,
15, म्हणजे या ठिकाणी 9/15 3 3 9 3 5 15 3/5 आलेला आहे तुमचं करेक्ट आन्सर. सो 3π/5 रेडियन. ओके. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर डिग्रीमध्ये मेजरमेंट आहे 108 आणि रेडियनमध्ये मेजरमेंट आहे 3π/5 रेडियन. या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तुम्ही लिहू शकता की रेडियनमध्ये आपण फाइंड आउट करतो. सो या ठिकाणी मेजरमेंट इन रेडियन लिहा आणि मग एवढं सगळं सॉल्व करा. नाही केलं तरी पण साईनवरून कळणार आहेच, तरी पण लिहायचं तर लिहू शकता. सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. इंटेरियर मेजरमेंट आणि एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट केले. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट कशासाठी आहे, हेक्झॅगॉनसाठी. सो हेक्झॅगॉनसाठी आता आपण सॉल्व करूया. ओके. सेकंड सेम प्रोसिजर आहे. नंबर ऑफ साइड्स आधी लिहायचे आहेत. हेक्झॅगॉनसाठी किती साइड्स असणार आहेत, 6 साइड्स. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स 6. सम ऑफ, हे नाही लिहिलं तरी पण चालेल पण लिहा. ऑलवेज 360 डिग्री असणार आहे. सो देअर फॉर मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल 360 डिवायडेड बाय 6, 36 60 डिग्री. म्हणजे या ठिकाणी एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट काय आलेलं आहे, 60 डिग्री. सो मेजरमेंट इन रेडियन इज इक्वल टू 60 मल्टीप्लाय बाय π/180 0 0 कट 6 1 6 6 3 18, म्हणजे या ठिकाणी π/3 रेडियन. हे तुमचं काय आलेलं आहे करेक्ट आन्सर. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे आता याचंच मेजरमेंट इंटेरियरसाठी. सो मेजरमेंट ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 मायनस एक्सटेरियर अँगल. सो 180 मधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 60. यू विल गेट वॉट 120. सो मेजरमेंट इन, या ठिकाणी ई कुठून आला, सॉरी ई लिहिलं आहे मी ते. मेजरमेंट इन रेडियन इज इक्वल टू 120 इंटू π/180 0 0 कट 6 2 12 6 3 18, यू विल गेट 2π/3 रेडियन. ओके. सो इन दिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. तुम्हाला एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट मिळालं होतं 60 डिग्री, त्याचंच कन्वर्जन तुम्ही रेडियनमध्ये केलं तर रेडियनमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे π/3 रेडियन. इंटेरियर अँगलचं मेजरमेंट 120 डिग्री, रेडियनमध्ये 2π/3 रेडियन. ओके. सो सॉल्व झालेलं आहे. नेक्स्ट आता आपण पाहत आहोत सेप्टॅगॉन. सेप्टॅगॉनमध्ये नंबर ऑफ साइड्स असतात 7. ओके. नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू 7. त्यानंतर नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स पण 7. सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 360 डिग्री. मेजरमेंट ऑफ वन एक्सटेरियर अँगल 360 डिवायडेड बाय 7. आय डोंट थिंक याला पूर्ण भाग जातो आहे. हा जो भाग जाईल तर तो पॉईंटमध्ये येईल. 7 5 35, 1 राहिलं, 7 1 7, 3 राहिले, 30 ना, 7 चौक 28, 28 आणि 2 राहिले, 2 बस एवढंच. या ठिकाणी परत 2 2 पुढे रिकर होत जाईल, त्याच्यामुळे इथे आपण शेवटी 3 घेऊया. ओके. सो 51.43 डिग्री. आता ह्याचं कन्वर्जन आपल्याला रेडियनमध्ये करायचं आहे. सो मेजरमेंट इन रेडियन ओके. आता रेडियनमध्ये मेजरमेंट करत असताना काय करणार आहात, या ठिकाणी जो हे काय म्हणतात आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नंबर आहे यालाच घ्या, म्हणजे इझी पडेल. कारण याला तुम्ही कन्वर्ट करायला घेतलं तर खूप अवघड पडेल. सो बेटर वे की तुम्ही असंच कन्वर्ट करा. 0 0 कट होईल. आता या ठिकाणी 36 3 भाग जाऊ शकतं. 3 सका 18, 3 1 3, 3 2 6, 6 1 6, 6 2 12, म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 2π/7 रेडियन. ओके. त्याच्यानंतर मेजर ऑफ इंटेरियर अँगल 180 मधून एक्सटेरियर मायनस करायचं आहे. 180 मायनस तुम्ही या ठिकाणी पॉईंटमध्ये सबट्रॅक्ट केला, तुम्हाला पॉईंटमध्ये आन्सर मिळणार 51.43. सो 10 मधून 7, त्याच्यानंतर 9 मधून 4 गेले, यू विल गेट 5, म्हणजे या ठिकाणी 57 8 2 1. सो 128.57 डिग्री आलेला आहे तुमचा मेजरमेंट ऑफ इंटेरियर अँगल. आता तुम्हाला हे रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मेजरमेंट इन रेडियन. आता रेडियनमध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल, सो या ठिकाणी तुम्ही एक काम करा,
हे असं तुम्ही पॉईंटमध्ये तर फाइंड आउट केलेलं आहेच, पण रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर तुम्ही पॉईंटमध्ये घेतलं तर ते खूप मोठी प्रोसेस होईल. सो बेटर वे आहे की तुम्ही अजून एका पद्धतीने याचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकता रेडियनच्या ऐवजी इंटिरियर अँगलचंच. कसं माहिती आहे का, फ्रॅक्शन्समध्ये तिने, म्हणजे या ठिकाणी तुम्ही 180 मायनस हे पण करून ठेवा आणि हे पण करून ठेवा 360/7. पण यासाठी तुम्हाला आधी फ्रॅक्शन म्हणजे सॉरी डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. सो 180 डिवायडेड बाय 7, 8 7 8 56, 6 5 चला 7 1 7 आणि 5 12. तर या ठिकाणी काय येणार आहे 360 आहे असं. सो तुम्हाला यामधून 360 सबट्रॅक्ट करायचं आहे आणि 7 1 7. सो 0 0 आणि 12मधून 3 गेले, यू विल गेट या ठिकाणी 9. सो 900 डिवायडेड बाय 7. आता हे जे 900 डिवायडेड बाय 7 आहे याचं हे डिग्रीमध्ये आहे, याचं कन्वर्जन तुम्हाला रेडियनमध्ये करायचं आहे. सो देअरफॉर मेजरमेंट इन रेडियन is equal to 900 divided by 7 multiply by pi upon 180 ना, मी पण चुकते किती, 0 0 कट, 3 सक 18, 3 त्रिक 9 आणि 0. या ठिकाणी परत 6 1 6, 6 5 30, म्हणजे 5 पाय अपॉन 7 येणार आहे तुमचं करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीने जर फ्रॅक्शनमध्ये असेल कधी तर तुम्हाला पॉईंटमध्ये पण आन्सर काढावं लागेल आणि याच्यामध्ये पण आन्सर काढावं लागेल, जेणेकरून तुम्हाला रेडियनमध्ये इझिली कन्वर्ट करता येईल. सो हे आहे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट, हे आहे त्याचं रेडियनमध्ये कन्वर्जन, इंटेरियर अँगलचं मेजरमेंट आणि रेडियनमध्ये कन्वर्जन. नेक्स्ट आता आपण पाहतोय 4th one, दॅट इज ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉनमध्ये साईड्स किती असतात, नंबर ऑफ साईड्स इज इक्वल टू 8. त्याच्यानंतर असणार आहे नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स 8, म्हणजे नंबर ऑफ साईड्स पण 8, नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स पण 8 आणि मेजरमेंट ऑफ ना मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल्स किंवा सम ऑफ मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल्स, सम ऑफ मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल्स, therefore measurement of one exterior angle (360 divided by 8). तुम्ही याला ना 2 ने डिवाइड करू शकता. 2 4 जार 8, 2 2 2 2 1 जार 2, 2 8 जार 16 0, त्याच्यानंतर परत 2 2 2 जार 4, 2 9 जार 0, परत 2 1 जार 2 45. सो या ठिकाणी येणार आहे 45 डिग्री, म्हणजे तुमचा आन्सर काय आलेला आहे 45 डिग्री. आता याचं कन्वर्जन करा रेडियनमध्ये. एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट रेडियनमध्ये 45 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. या ठिकाणी 3 5 15, 3 सक 18 आणि 60, 15 1 15, 15 चौक, म्हणजेच या ठिकाणी 5/4 रेडियन येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला याचं काय फाइंड आउट करायचं आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 मायनस एक्सटेरियर. 180 मधून तुम्हाला 45 सबट्रॅक्ट करायचं आहे. एक्सटेरियर अँगल हे पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला, असं शॉर्टकटमध्ये लिहू नका. सो 180 मधून 45 गेले, यू विल गेट 531, 135 डिग्री. सो देअरफॉर मेजरमेंट इन रेडियन (135 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180). 5 आणि 3 8 आणि 9. ओके, सो 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 5 जा 15. या ठिकाणी परत एकदा 60, परत एकदा या ठिकाणी किती येणार आहेत 15 त्रिक 45, 15 चौक 60, म्हणजे या ठिकाणी 3π/4 रेडियन. सो इन दिस वे आहे तुमचं करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्वेश्चन नंबर 14, क्लॉकवरती आधारित आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे की 10 past 11 साठी तुमचा अँगल किती मोठा तयार होईल. हे कसं लिहायचं हे मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये. आता आपण फटाफट सॉल्व करूया हे. सो फ्रेंड्स, आता आपण फाइंड आउट करणार आहोत 10 past 11, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे की जेव्हा 11 वाजून 10 मिनटं होतील घड्याळामध्ये, तर तेव्हा मिनिट हँड आणि अवर हँडमध्ये किती मापाचं अंतर असणार आहे. सो या ठिकाणी आहे 12, या ठिकाणी आहे 6, या ठिकाणी आहे 3, या ठिकाणी आहे 9. मी फक्त एकच प्रश्नासाठी घड्याळ वगैरे काढते, बाकीचे प्रश्न डायरेक्ट सोडवणार आहे. इथे आहे 1, इथे आहे 2, इथे आहे 4, इथे आहे 5, इथे आहे 7, इथे आहे 8, इथे आहे 10, इथे आहे 11. ओके, सो आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे 10 मिनटं म्हणजे मिनिट हँड 2 वरती असणार आहे. पण 11 वाजून 10 मिनटं म्हणजे अवर हँड एक्झॅक्टली 11 वर असेल का नाही, 11 आणि 12च्या थोडंसं मध्ये असणार आहे. ओके, मग या ठिकाणी जो अँगल तयार होते तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
आता या ठिकाणी आपण लिहिताना सोल्युशन कसं लिहिणार. आता हे पहा, पहिल्यांदा आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की मिनिट हँड कुठे आहे. सो मिनिट हँड, तुम्ही या ठिकाणी मिनिट हा पूर्ण शब्द लिहायचा आहे. मिनिट हँड इज ॲट 2 अँड अवर हँड हा पण पूर्ण शब्द लिहायचे आहे, इज ॲट 11. देअरफॉर अँगल बिटवीन मिनिट, हे पूर्ण शब्द लिहायचे, शॉर्टकट नाही मारायचे. मिनिट अँड अवर हँड इज ऑफ 3. आता 3 कसं करायचं बघा, कारण या ठिकाणी 11 ते 12 मध्ये 1 तास, 12 ते 1 मध्ये 1 तास, 1 ते 2 मध्ये 1 तास, म्हणजे या ठिकाणी किती झाले एकूण 3 तास. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एका तासामध्ये 1 आवरमध्ये जो काटा आहे तर तो 30 डिग्रीचा अँगल कवर करतो. 1 तास म्हणजे काय 60 मिनिट, 60 मिनिटसाठी तो 30 डिग्रीचा अँगल कवर करणार आहे. मग या ठिकाणी 60 मिनिट, या ठिकाणी 60 मिनिट, या ठिकाणी 60 मिनिट, म्हणजे त्याने एकूण 3 टाइम्स वेळा 30 डिग्रीचा अँगल कवर केला आहे. सो 3 × 30 यू विल गेट 90 डिग्री. म्हणजे मिनिट हँड आणि अवर हँडमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. पण आपण हे कधीचं फाइंड आउट केलं, जेव्हा अवर हँड एक्झॅक्टली 11वर असेल, पण ते एक्झॅक्टली 11वर आहे का नाही. सो अजून पुढे गणित आहे. बट अवर हँड इज नॉट एक्झॅक्टली ऑन 11. ओके, अवर हँड काय आहे, एक्झॅक्टली 11वर नाही आहे. ही नाही, सॉरी 8. इट कवर्ड 10 मिनिट्स. देअरफॉर आता आपण या ठिकाणी काय पाहिलं, 60 मिनिटसाठी 30 डिग्री आहे. मग 10 मिनिटसाठी किती होईल, 5 डिग्री, कारण हाफ करायचं आहे ना, मिनिटचा हाफ डिग्रीमध्ये. सो देअरफॉर काय हां, डिस्टन्स कवर्ड बाय अवर हँड इज इक्वल टू 5 डिग्री. आता हा 5 डिग्री इकडे गेला आहे ना, जर तो इकडे आला असता आपण प्लस केला असतं, 5 डिग्री इकडे गेला तर आपण मायनस करणार आहोत. देअरफॉर अँगल बिटवीन, हे अँगल शब्द पूर्ण लिहायचं आहे. हे तुम्हाला जर वाक्यरचना बदलावीशी वाटली, यू कॅन चेंज. मी सोपी घेतलेली आहे, साधी सोपी सगळ्यांना लिहिता येईल अशी. पण तुम्हाला जर वेगळं काही लिहायचं असेल, यू कॅन राईट दॅट ऑल्सो. ओके, हे काही कंपल्सरी नाही की असं लिहायला पाहिजे. बऱ्याच जणांच्या क्लासमध्ये, स्कूलमध्ये वेगळं काही दिलं जातं, सो तुम्ही ते लिहू शकता. हे चुकीचं नाही आहे, पण हे साध्या लँग्वेजमध्ये आहे. तुम्हाला वाटलं पटलं तर लिहा, नाही तर तुमच्या जे पण क्लासचं लँग्वेज असेल त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. अँगल बिटवीन अवर अँड मिनिट हँड इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 5 डिग्री. मायनस का केलं कळलं, कारण तो जो काटा आहे अवर हँड तो इकडे गेला, इकडे नाही. इकडे गेला असता म्हणजे उलटा नाही आहे, पण इकडे असता तर आपण प्लस केलं असतं, इकडे असेल तर आपण मायनस करतो. ओके, सो 85 डिग्री. सो युअर आन्सर इज 85. त्यानंतर आता आपण पाहतोय नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7:20. सो 7:20 म्हणजे 7 वाजून किती मिनटं आहेत, 20 मिनटं. ओके, 7 वाजून 20 मिनटं. आता जर आपण या ठिकाणी क्लॉक काढला, ओके, क्लॉक काढला तर या ठिकाणी येणार आहे 12, या ठिकाणी 6, या ठिकाणी 3, या ठिकाणी 9. आता 7 वाजून 20 मिनटं म्हणजे जो अवर हँड आहे तर तो 7वर असणार आहे आणि जो मिनिट हँड आहे तर तो 4वर असणार आहे. ओके, सो या दोघांमधला डिस्टन्स आपल्याला काढायचे आहे. अगेन या ठिकाणी पण हा जो एक्झॅक्टली 7वर असणार आहे का नाही, 7च्या जरासं पुढे म्हणजे इथपर्यंत तो असणार आहे, म्हणजे थोडासा पुढे असणार आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण काय लिहूया की मिनिट हँड इज ॲट 4 अँड अवर हँड इज ॲट 7. ओके, मिनिट हँड 4वर आहे, अवर हँड 7वर आहे. देअरफॉर अँगल बिटवीन देम इज इक्वल टू किती होत आहेत तास, इथून इथे 5वर येणार आहे, 1 तास, 2 तास आणि 3 तास. सो अँगल बिटवीन देम इज इक्वल टू 3 × 30. 3 × 30 काय घेतो आहे आपण, कारण एका तासासाठी 30 डिग्री पुढे जाणार आहे. सो या ठिकाणी 4 ते 5 1 तास, 5 ते 6 1 तास, 6 ते 7 1 तास, अशा प्रकारे 3 तास आहेत. सो 3 × 30 डिग्री म्हणजेच या ठिकाणी 90 डिग्री, म्हणजे दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्रीचा. बट हा जो अँगल, हा जो अवर हँड आहे तो शिफ्ट होणार आहे थोडासा. सो अवर हँड इज नॉट एक्झॅक्टली ऑन 7. ओके, अवर हँड एक्झॅक्टली 7वर आहे का नाही. सो 20 मिनिट्स आर पास्ट. देअरफॉर डिस्टन्स कवर्ड बाय किंवा डिस्टन्स बिटवीन, किंवा तुम्ही असेही घेऊ शकता की टाईम ट्रेस्ड बाय असं पण चालेल. ओके, किंवा टाईम ट्रेस्ड बाय घेऊया. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट मेन्शन केलं तरी पण चालणार आहे. ही जी वाक्यरचना आहे ती थोडीशी तुम्हाला अवघड वाटली तर तुम्ही तुमच्या मनाने काही म्हणजे याला अनुसरून काही पण लिहू शकता. ओके, सो डिस्टन्स कवर्ड बाय
इज इक्वल टू किती होणार आहे, किती मिनटं, 20 मिनिट्स. सो 20 मिनिट्स म्हणजे किती, जर आपण पाहिलं 60 मिनिट्ससाठी 30 डिग्री, 20 मिनिट्ससाठी 10 डिग्री. डिस्टन्स कवर्ड बाय अवर हँड इज इक्वल टू 10 डिग्री. देअरफॉर अँगल बिटवीन मिनिट हँड अँड अवर हँड ॲट 720 इज इक्वल टू, तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ॲडिशन करणार का सबट्रॅक्शन करणार. बघा या ठिकाणी हा अँगल कुठे, हा मिनिट हँड कुठे आहे, इथे आहे. अवर हँड कुठे आहे, इथे आहे. म्हणजे अवर हँड असा फिरणार आहे, म्हणजे अर्थातच तो मिनिट हँडपासून दूर जातो आहे. जेव्हा अवर हँड मिनिट हँडपासून दूर जाणार तेव्हा आपण यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करणार. मग अशी गणित होतं, त्यामध्ये आपण काय पाहिलं की 10 पासून म्हणजे 10वरती होता मिनिट हँड आणि 11वरती होता अवर हँड. आता हा अवर हँड मिनिट हँडच्या जवळजवळ येणार आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन केलं होतं आधीच्या सममध्ये. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अवर हँड दूर जातो आहे मिनिट हँडपासून. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ॲडिशन, कारण जेवढा दूर जाईल तेवढा अँगल मोठा मोठा होत जाणार आहे. ओके, सो इज इक्वल टू 90 + 10 डिग्री यू विल गेट 100 डिग्री. सो तुमचं करेक्ट आन्सर आहे दॅट इज 100 डिग्री. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहूया 35 past 1 म्हणजे 1:35 मिनिट्स. ओके, आता या ठिकाणी जर आपण परत क्लॉक काढलं, आय थिंक की तुम्ही हे क्लॉक काढून सॉल्व केलं तर तुम्हाला इझी पडेल. क्लॉक न काढता पण तुम्ही सॉल्व करू शकता. या ठिकाणी 1, इथे 2, इथे 4, इथे 5, इथे 7, इथे 8, इथे 10 आणि इथे 11. ओके, सो या ठिकाणी आपल्याला 1:35 मिनटं, 35 मिनटं म्हणजे मिनिट हँड कुठे पाहिजे, 7वर, आणि इथे 1वर न राहता तो कुठे राहणार आहे, 1 आणि 2च्या मध्ये. ओके, 2च्या जरासं बाजूला आणि 1च्या थोडंसं नंतर असा तो अँगल राहणार आहे. सो आता या ठिकाणी परत एकदा मिनिट हँड कुठे आहे, मिनिट हँड इज ॲट 2. ओके, सॉरी मिनिट हँड इज ॲट 7. मिनिट हँड इज ॲट 7 अँड अवर हँड इज ॲट नियर 1. नियर 1 का घेतो आपण, कारण तो एक्झॅक्टली 1वर नाही आहे. ओके, सो देअरफॉर अँगल बिटवीन देम, या ठिकाणी तुम्ही लिहा अँगल बिटवीन देम इज इक्वल टू 1 to 2 1 तास, 2 ते 3 1 तास. ओके, दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास, 5वा तास, 6वा तास. परत एकदा 1 ते 2 1 तास, 2 ते 3 दुसरा तास, 3 ते 4 तिसरा तास, 4 ते 5 चौथा तास, 5 ते 6 5वा तास, 6 ते 7 6वा तास. असे मिळून एकूण 30 डिग्रीचे 6 तास झालेत, म्हणजे 30 × 6. सो विल गेट 18 180, म्हणजे या दोघांमध्ये 180 डिग्रीचा अँगल आहे. पण हा जो हा जो अवर हँड आहे तर तो एक्झॅक्टली 1वर आहे का नाही, तो एक्झॅक्टली 1वर नाही आहे. देअरफॉर तुम्ही हे सगळं परत लिहिणार आहात, इट इज नॉट एक्झॅक्टली ऑन 1, इट इज वॉट 35 मिनिट्स पास्ट. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. हां, मी पुन्हा नाही लिहिते कारण तुमचाच वेळ जाईल आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल. सो आय विल ट्राय टू कम्प्लीट इट इन लिटल टाईम, म्हणजे जास्त मॅक्झिमम टाईम नाही घेता, मिनिमम टाईममध्ये जेवढं कवर करता तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न करते. सो डिस्टन्स कवर्ड बाय अवर हँड, या ठिकाणी तुम्हाला सगळी वाक्य मिळतील, आहे अशी उतरवायची आहेत, कारण काही वाक्य जे आहेत ते सेमच राहणार आहेत. ओके, फक्त अंक बदलणार आहेत. सो डिस्टन्स कवर किती केला आहे त्याने, 35 मिनिट्सचा. 35 मिनिट्स म्हणजे किती डिग्री, 35 मिनिट्स म्हणजे 35 मिनिट्सचा एक्झॅक्टली हाफ. सो 2 1 जा 2, 2 1 जा 2, या ठिकाणी 15 म्हणजे बेस हाती 14 आणि 5 म्हणजे 17.5 डिग्री त्याने काय केलेला आहे, कवर केलेला आहे. ओके, सो आता हा जो हा जो अवर हँड आहे तर हा मिनिटच्या दिशेने येतो आहे, म्हणजे कुठे येतो आहे, मिनिट काट्याच्या दिशेने येतो आहे, म्हणजेच मिनिट काट्याच्या जवळ येतो आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ॲडिशन करायचं आहे का सबट्रॅक्शन, एक्झॅक्टली सबट्रॅक्शन. या ठिकाणी आपण ॲडिशन काय केलं होतं, कारण अवर हँड लांब जातो आहे. या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन का करतो आहे, कारण अवर हँड जवळ येतो आहे. ओके, हे तुम्ही बेसिक, म्हणजे याला काही क्लू किंवा काही नाही आहे, फक्त जे तुम्ही बघून गणितं सॉल्व करून तुम्हाला कळेल तेच मी तुम्हाला सांगते. ओके, सो देअरफॉर अँगल बिटवीन, हे सगळं तुम्हाला मध्ये लिहायचं आहे, जे मी ते लिहिले ते. अँगल बिटवीन मिनिट हँड अँड अवर हँड ॲट किती, 1:35 मिनटं इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 17.5 डिग्री. हे तुम्ही मायनस का करता आहात, कारण हा जो मिनिट हँड आहे तर तो त्याच्याजवळ कोण येतो, अवर हँड येतो. जर दूर जात असता अवर हँड तर आपण ॲडिशन केली असती. ओके, 17 सबट्रॅक्ट करा, 10मधून 5 गेले 5, या ठिकाणी 9 राहिलं, या ठिकाणी 2 राहिलं, इथे काय राहिलं, इथे 7 राहिलं, 7मधून 1 गेला 6 आणि 1. सो 162.5 हे येणार आहे तुमचं करेक्ट आन्सर. काही चुकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा, कारण ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप वेळापासून, म्हणजे याच्या आधी पण बरेचसे व्हिडिओ बनवलेत. सो ते सगळे एडिट करणं वगैरे यामध्ये थोडासा वेळ जातो आणि मग कधी चुका होतात. सो त्यासाठी सॉरी, पण आय होप की जे पण चुकलं असेल ते तुम्ही मला नक्की सांगाल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉपरेशन करा. ओके, सो नेक्स्ट आपण पाहूया. ओके, सो नेक्स्ट आहे दॅट इज 5:45. आता 5:45 म्हणजे काय, 45 मिनिट बाकी आहेत 6 वाजायला, म्हणजेच
सॉरी 15 मिनिट बाकी आहेत 6 वाजायला, म्हणजेच 5 वाजून 45 मिनिट झालेले आहेत घड्याळामध्ये. ओके, क्वार्टर म्हणजे काय 15 मिनटं. आता 60मधला आपण क्वार्टर भाग घेतो आहे, म्हणजे 60मधला 1/4 भाग घेतो आहे, म्हणजेच 15 मिनिटांचा भाग घेतो आहे. सो क्वार्टर टू 6 म्हणजे 6 वाजायला 15 मिनटं कमी आहेत, म्हणजेच 5:45 झालं आहे. ओके, सो आपलं घड्याळ पुन्हा एकदा 12, 6, 3, 9. आता या ठिकाणी इथे 5 घेऊया, बाकीचे अंक नाही लिहिते मी. आता इथे असणार आहे तुमचं मिनिट हँड. आता अवर हँड या दोघांच्या मध्ये म्हणजे पण 6कडे जास्त झुकलेलं असणार आहे, कारण आता 6 वाजणार आहेत त्याच्यामुळे. मग या दोघांमधला अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. परत एकदा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, जे पण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते आहे असं की मिनिट हँड कुठे आहे, अवर हँड कुठे आहे. सो मिनिट हँड इज ॲट 9 अँड अवर हँड इज नियर टू. तुम्ही या ठिकाणी नियर टू 6 घेतलं तरी पण चालेल किंवा नियर टू 5 घेतलं तरी पण चालेल, पण 5 घेतलं तर तुम्हाला परत 45 मिनिट्स त्यामधून सबट्रॅक्ट करावे लागतील. सबट्रॅक्ट का करावे लागतील, कारण हा जो अवर हँड आहे तर तो मिनिट हँडकडे येतो आहे म्हणून. ओके, सो नियर टू 5 घेऊया आपण. नेक्स्ट आहे, आता इथे तुम्ही काउंट करा. इथे काय येणार, इथे 8, इथे 7. ओके, सो या ठिकाणी 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, म्हणजे 4 तास. ओके, सो देअरफॉर अँगल बिटवीन देम इज इक्वल टू 4 × 30 डिग्री. इथे 1 तास, इथे 2 तास, इथे 3 तास, इथे 4 तास. ओके, सो या ठिकाणी 120 डिग्री. आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचं आहे की बट द अवर हँड इज नॉट एक्झॅक्टली ऑन 5, बट द अवर हँड इज नॉट एक्झॅक्टली ऑन 5 हे तुम्हाला लिहायचं आहे. मी या ठिकाणी ऑलरेडी लिहून दिलं आहे. सो आय होप की तुम्ही सगळं नोट डाऊन करून घेतलं असेल. नेक्स्ट आहे देअरफॉर इट हॅज पास्ड 45 मिनिट्स. सो 45 मिनिट्ससाठी किती डिग्रीचा अँगल तयार होणार आहे, 45च्या हाफ करा. 2 2 जार 4, 2 2 जार 4 आणि 5 येईल ना, 2 2 जार 4, सॉरी काहीतरी चुकते. 2 1 जार 2, 2 2 जार 4 आणि या ठिकाणी पण 2 2 जार 4 करेक्ट आणि 5. यस, 22.5 येणार आहे. ओके, सो 22.5 डिग्री काय होणार आहे ते त्याला आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे, कारण हा जो काटा आहे अवर हँड तर तो मिनिट हँडच्या दिशेने जातो आहे. सो वी हॅव टू सबट्रॅक्ट. देअरफॉर अँगल बिटवीन मिनिट हँड अँड अवर हँड हे सगळं तुम्ही कंप्लीट लिहा, असं सोडू नका माझ्यासारखं. इज इक्वल टू 120 मायनस 22.5. आता 120मधून जर आपण 22.5 सबट्रॅक्ट केलं तर फक्त 5 राहील या ठिकाणी. इथे 9, 9मधून 2 गेले 7 आणि या ठिकाणी किती राहणार आहेत 1, 1मधून म्हणजेच 11मधून 2 गेलं 9. सो 97.5. सो देअरफॉर 97.5 डिग्रीचा अँगल या ठिकाणी तयार झाला आहे. म्हणजे एक्झॅक्ट 90चा पण नाही, 90पेक्षा थोडं मोठं आहे, दॅट इज 97.5 डिग्री. किती वाजता, 5 वाजून 45 मिनिटांनी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 220, म्हणजे 2 वाजून 20 मिनिटांनी कोणता अँगल तयार होईल. परत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 वाजून 20 मिनिटं कधी होणार आहेत, 12, 6, 3, 9, 4वरती मिनिट हँड असायला पाहिजे आणि अवर हँड जो आहे तर तो 1 आणि 2 नंतर थोडंसं स्लाइटली म्हणजे इकडे कुठेतरी असायला पाहिजे, 2 आणि 3च्या मध्ये. ओके, सो आता या ठिकाणी तास किती आहेत, 1, 2, 3, म्हणजेच या ठिकाणी 2च तास आहेत फक्त. 2 ते 3 1 तास आणि 3 ते 4 1 तास. सो तुम्ही परत लिहायचं आहे की मिनिट हँड कुठे आहे, मिनिट हँड इज ॲट 4 आणि अवर हँड इज ॲट 2. ओके, सो आफ्टर दॅट अँगल बिटवीन देम किती येणार आहे, 2 × 30, कारण या ठिकाणी 2च तास आहेत ना, 2 ते 3 आणि 3 ते 4 2 तास आहेत. 2 × 30 यू विल गेट 60 डिग्री. आता त्याच्यानंतर एक्झॅक्टली हा अवर हँड 2वर आहे का, नॉट, बट अवर हँड इज नॉट एक्झॅक्टली ऑन 2. ओके, सो अवर हँड एक्झॅक्टली 2वर नाही आहे. इट हॅज पास्ड 20 मिनिट्स. ओके, त्याने किती मिनिट पास केलेले, 20 मिनिट्स. 20 मिनिटसाठी किती डिस्टन्स असणार आहे, 10 डिग्रीचा. सो देअरफॉर किती डिस्टन्स कवर केलेला आहे, 10 डिग्रीचं. देअरफॉर अँगल बिटवीन देम काय येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे का सबट्रॅक्ट, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे, कारण हा जो अँगल आहे हा पुढे येते मिनिट हँडच्या दिशेने. सो किती करायचं आहे, 60मधून 10 सबट्रॅक्ट करायचं आहे, यू विल गेट 50 डिग्री. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय, नेक्स्ट आहे दॅट इज 10 वाजून 10 मिनटं. परत जर आपण क्लॉक काढलं यू विल गेट इथे 12, इथे 6, इथे 3, इथे 9, इथे 10 आणि इथे येणार आहे तुमचं 10 वाजून 10 मिनटं म्हणजे 2 इथे येणार. सो मिनिट हँड इथे आहे, अवर हँड इथे आहे. ओके, सर तुम्हाला या दोघांमध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. चेक करा किती तास आहेत, 1, 2, 3, 4 तास आहेत. ओके, तुम्ही सगळं लिहा की मिनिट हँड कुठे आहे, अवर हँड कुठे आहे. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देम किती येणार आहे, 4 × 30 यू विल गेट 120 आन्सर. ओके, 4 × 30 यू विल गेट 120. परत एकदा पहा, 10 ते 11 1 तास, 11 ते 12 1 तास, 12 ते 1 1 तास आणि 1 ते 2 1 तास, म्हणजे अशा पद्धतीने एकूण 4 तास आहेत. नेक्स्ट आहे की बट द अवर हँड इज नॉट एक्झॅक्टली ऑन 10, अवर हँड एक्झॅक्टली ऑन 10वर नाही आहे. देअरफॉर डिस्टन्स इट हॅज पास 10 मिनिट्स अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन इट इज 10 मिनिट्ससाठी 5 डिग्री. सो देअरफॉर 5 डिग्री.
देअरफॉर अँगल बिटवीन अवर हँड, मी हे का तोंडी सांगते कारण आतापर्यंत आपण 4 क्वेश्चनला आहे असं सगळं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी तोंडी सांगते. या ठिकाणी नाही, या ठिकाणी पहा कारण याच्यावरती मी क्लिअरली सॉल्व केलं आहे. ओके, सो तुम्हाला हवा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आफ्टर दॅट देअरफॉर अँगल बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड इज इक्वल टू, आता तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी सबट्रॅक्शन का ॲडिशन. तर या ठिकाणी पहा हा जो तासाचा काटा आहे, हा जो अवर हँड आहे तर तो मिनिट हँडकडे चालला आहे, म्हणजे या ठिकाणी 120मधून तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल 5, यू विल गेट 115 डिग्री. तर याचा अर्थ या ठिकाणी अँगल किती तयार झालेला आहे 115 डिग्री. ओके, सो इन दिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. खूप इझी होते हे, तुम्ही ओरली पण सॉल्व करू शकता एवढं सगळं लिहिण्यापेक्षा, पण तुम्हाला याला मार्क आहेत त्याच्यामुळे एवढं सगळं लिहिणं गरजेचं आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला समजलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या घंटीला पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.